पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृती मंदिरात परिसरामध्ये जाऊन पाहणी करणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान मोदी आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचं दर्शनही घेणार आहेत। यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतही पूर्ण वेळ तिथे त्यांच्यासोबत असणार आहेत आणि याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात होत असलेली ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। दरम्यान पंतप्रधान मोदी हे संघ कार्यालयात येणार असल्यानं आता स्वयंसेवकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। संघाचं शताब्दीचं वर्ष आहे आणि कदाचित आपल्याला कल्पना असेलही, संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांचा वर्षप्रतिपदा हा जन्मदिवस पण आहे। त्या दिवशी एक आद्य सरसंघचालक प्रणामाचा कार्यक्रम मुख्यालयात म्हणजे रेशीमबागेत दरवर्षी असतो आणि त्यामुळे अशा दिवशी, अशा वर्षात देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचं रेशीमबागेत येणं हा निश्चितपणे सगळ्यांसाठीच, म्हणजे सगळ्या स्वयंसेवकांसाठी, एकूणच संघजीवनासाठी एक अतिशय आनंदाचा क्षण निश्चितपणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।